पुणे कॅम्प येथील सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलमध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि लोकहिताचा उपक्रम राबवण्यात आला आहे. केअरटेकर सोसायटीच्या वतीनं आपत्कालीन रात्रीच्या वेळेत आवश्यक कागदपत्रांच्या मोफत झेरॉक्स प्रती उपलब्ध व्हाव्यात यासाठी उत्कृष्ट दर्जाचे प्रिंटर झेरॉक्स मशीन मान्यवरांच्या हस्ते हॉस्पिटलला भेट देण्यात आले. यावेळी लष्कर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हे गजानन चोरमोले यांचा राजाभाऊ चव्हाण यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. आणि तुम्ही कधी करतो यासाठी लागणारे पेपर्स ही आम्ही प्रोव्हाइड केली. मॅडमनी यासाठी मग सगळ्यांकडे रूम दिला आहे, तिथं बोर्ड आला असेल ते सर्वांना फ्री मिळणार आहे. त्याचबरोबर जेव्हा पेपर संपतील पुन्हा इथे पेपर देणार आहे. आणि सर्वांना विनंती आहे, जे हॉस्पिटल सेवा करतात तिकडे व्यवस्था मिळत नाही केअरटेकर तिथेही देणार आहे. म्हणजे हा फुल स्टॉप नाही, तुम्ही पुढं काय होणार आहे. आणि आधी सर्वांनी मदत केली. फक्त 2 मिनिटं एक गोष्ट सांगतो, आम्ही जे कार्य केलं ना येथे आमचं मोठ्या फुलाचा पुष्पगुच्छ आम्ही थोडंसं टाकली आहोत. तिथला एक सय्यद म्हणून एक मुलगा होता, काम होतो पगार होत नाही तक्रार आहे, तरी त्यांनी आपल्याला फॅन होती ती 12 फॅन उपक्रम केलेला आहे. बऱ्याच वेळा हॉस्पिटल असेल किंवा बऱ्याच ठिकाणी झेरॉक्सचा एवढा प्रॉब्लेम येतो. त्या हॉस्पिटलच्या ठिकाणी झेरॉक्स लोन मिळाल्यामुळं लोकांची खूप अडचण निर्माण होते. ते निकट ओळखून यांनी एकदम योग्य अशी मदत केलेली आहे. त्यांचं मी आभार मानतो. केअरटेकरचे सर्व प्रमुख जे कोणी इथं आहेत त्यांचा मी आभारी आहे की तुम्ही सगळ्यांनी वेळ काढून आणि हे जे तुम्ही आम्ही थोडे दिवस आणि आमचा चाललाच होता की रात्री बेरात्री खूप प्रॉब्लेम येतो पेशंटला. कुठेही झेरॉक्स मशीन उघडी नसते आणि पेशंट दारोदार फिरलेला असतो. त्याच्यामुळे स्पेशली AMCमध्ये मेटर्निटीमध्ये जिथं प्रेग्नेंट लेडी असते आणि त्याचे नातेवाईक तिकडे तिकडे फिरलेले असतात. तसेही कॅज्युअलिटीमध्ये एमर्जन्सीमध्ये नातेवाईक पेपर झेरॉक्ससाठी फिरलेले असतात. तर जेव्हा केअरटेकर सोसायटीला हे कळालं तर ते पुढं होऊन येऊन आम्हाला मदतीला आले ते. आणि हे बरेच दिवसांनी आमचं चालत होतं की झेरॉक्स मशीन हवे. तर त्यांनी एक असला झेरॉक्स मशीन दिलेला आहे की जे डबल दोन्ही साईडनं झेरॉक्स होतो आणि एक वन ऑफ द बेस्ट मशीन्स ते डोनेट केलेले आहेत आपल्याला. हेच नाही तर केअरटेकर म्हणा कोविडच्या वेळेला आम्हाला खूप बऱ्यापैकी मदत केलेली आहे. ते कोविडच्या वेळेला मास्क म्हणा, PPE किट म्हणा, जेवण म्हणा, ते सर्व ते आवर्जून येऊन आम्हाला द्यायचे. मला आजही आठवते कुमार साहेब जेवण आणून वाटप करायचे. चहा, बिस्किट, जेवण, ब्रेकफास्ट. आणि अली साहेब पण अधनमधून येऊन आम्हाला डोनेशन केलेले बऱ्यापैकी. असे काही संस्था आम्हाला मदतीला धावून आलेले आहेत. तर मी त्यांची फार आभारी आहे. आपल्या इथं आयुष्मान भारतचं नवीन पोर्टल सुरू झालं. त्याच्यानंतर आता ICUमध्ये जवळजवळ 90% पेशंट आयुष्मान खाली कव्हर होणार आहेत. नंतर पूर्वी सिनियर सेक्शनला पैसे लागत होते, सिनियर सेक्शन पण आपण आता या नवीन पोर्टल खाली आपल्याला आयुष्मान खाली फ्री होणार आहे. नंतर मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्वी आयुष्मान खाली नव्हती, ती पण आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल करता शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. मोतीबिंदूचं ऑपरेशन पण आता आपल्याकडे फ्री होणार आहे. कुमार आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी ही जी मशीन दिली आहे त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. पण सामाजिक जाणीव ही वास्तव उपयोगी कशी असते हे जो उत्तम उदाहरण म्हणजे कुमार शिंदे आणि त्यांचे सर्व मित्र परिवार. कुठलंही एक वास्तववादीचे दर्शन असतं समाजातलं, ते कसं हेरावं आणि त्यातनं कसा एक चांगला उपक्रम राबवावा हा आजचा उपक्रमाचा एक भाग. केअरटेकरचे आमचे कुमार शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवून या हॉस्पिटलने अनेक चढउतार बघितलेले आहेत आणि या छोट्याशा रोपट्यातून त्याचा वटवृक्ष करण्यासाठी अनेकांचं योगदान आहे. आणि गेल्या 5 वर्षामध्ये त्याची अतिशय रॅपिड पद्धतीने भरभराट झालेली आहे. जसं की आमच्याकडे NICU आलेला आहे, ICU आलेला आहे,
डायलिसिस युनिट आहे, अशा लॅब 24 आवर्स आहे, सोनोग्राफी आहे. कार्यक्रमास डॉक्टर उषाताई तपासे, संकेत शिंदे, डॉक्टर उदय भुजबळ, अरविंद शेठ बुधानी, राजीव शेठ लुल्ला, सुरेश शेठ पिंजानी, संतोष भाऊ चव्हाण, निलेश भाऊ बेल्लमपेली यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. समाजहित आणि रुग्णसेवेचा संदेश देणारा हा उपक्रम कुमार शिंदे, अध्यक्ष केअरटेकर सोसायटी यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात संपन्न झाला.